नमस्कार, आपण पाहत आहात महा 83 डेली न्यूज। नाशिक, परभणी, धुळे, जळगाव, नंदुरबार, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समन्वयक अभिजित पानसे यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले। अभिजित पानसे यांचे स्वागत नाशिक येथील राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये दणक्यात त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमय खोपकर यावेळी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे, नाशिक, दिंडोरी या भागातील बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यावेळी उपस्थित होते अशोक भाऊ मुर्तडकर, माजी महापौर नाशिक, रतनकुमार इचम राज्य उपाध्यक्ष, कदमराव साहेब राज्य उपाध्यक्ष। पानसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तुम्हाला कल्पना आहे की गुढीपाडव्याला सन्माननीय राजसाहेबांनी विनाशर्त महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही मनसैनिक निष्ठावंत राजसैनिक असल्यामुळे साहेबांनी सांगितलं की आमचा विषय संपला। आता केवळ तोंड देखलं आम्ही पाठिंबा जाहीर केला आणि त्या फक्त आपापली मतं द्यायची असं नसून संपूर्ण सक्रिय सहभाग घेऊन आता इथे भाजपचे ज्येष्ठ उमेदवार आहेत, तर जे कोणी युतीचे उमेदवार जे ज्या ठिकाणी उभे राहतील त्यांना संपूर्णपणे सहकार्य करून एक मनसेची जी काही ताकद आहे, प्रत्येक जिल्ह्यात ज्या प्रमाणात जिथे जिथे ताकद आहे ती संपूर्णपणे आम्ही या युतीच्या प्रचारात लावण्याकरता हे नियोजन बैठक होती। आमचे तालुका अध्यक्षापर्यंत सगळे पदाधिकारी होते, त्यामुळे कसं नियोजन असेल, काय करता येईल आणि समन्वय कसा साधता येईल याच्याविषयीची आजची बैठक होती।